नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अजित हार्गेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्याच्यात काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे. त्यांचा हा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना या क्षेत्रात आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा म्हणजे सर लहानपणापासूनच सिव्हिल इंजिनियर व्हावं आम्हाला. इंजिनियर म्हणजे एकच माहित होतं, सिव्हिल इंजिनियर. दुसरे काय आधी लहानपणी घरी पण असं काही हे नव्हतं ना वातावरण. इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनियर एवढंच माहित होतं. मग 10वी पर्यंत शिक्षण हे होतं आपलं, मिडियम होतं. मग 10वी नंतर 11वी 12वीला मी ऍडमिशन घेतलं सायन्समध्ये. मग 12वीला मार्क थोडे कमी पडले, असंच दंगा टवाळे आमचं चालेल. पण मार्क कमी पडल्यावर मग जरा घरचे हे झाल्यावर मला ते मनाला वाईट वाटलं, तर शिकायलाच पाहिजे म्हणलं काहीतरी. मग तिथं डिप्लोमाला मी ऍडमिशन घेतलं तिथून. मग तिथून जे ऍडमिशन घेतले ते कंटिन्यू सगळं शिक्षण तिथून व्यवस्थित माझं चालू आहे. चालू आहे. बरोबर. हे आता तुम्ही जसा प्रवास सांगितला तसा याच्या पुढचा एक प्रवास असतो, ते म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनियरचा. मग तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमचा तो पुढे प्रवास कसा होता? कुठं प्रॅक्टिस केली का? त्याच्यानंतर जी इंडिपेंडेंटली आपण पहिली साईट केली पूर्ण, ते करताना काही दडपण होतं का? सगळा कसा होता तो प्रवास? पहिली डिग्री झाली. डिग्री झाल्यानंतर 1 वर्ष जॉब हुडकण्यात गेलो, पूर्ण 1 वर्ष. मग त्याच्यानंतर आमच्या तिथं पर्नो बिल्डकॉन म्हणून एक कंपनी आहे. मग त्या कंपनीत मला सुपरवायझर म्हणून सुरुवातीला हे मिळालं. तिथनं मी तिथं 5 वर्ष काढली मी. ओके. 5 वर्षानंतर मग तिथं चांगला एक्सपिरियन्स आल्यावर मला कॉन्फिडन्स पण आला. तिथं बारीक 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 गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या मला. मग त्यानंतर एक आमच्या आत्या त्यांची साईट आली मला, चुलत आत्या आमच्या रिलेटिव्ह मध्ये. ते साईट जरा डिफिकल्ट झालं पण व्यवस्थितरित्या संपवलं. तिथून मग साईट येत गेले येत गेले एक 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 येत गेले. मग मला आधीपासून जरा गव्हर्नमेंटचं काम करावं असं ही होती. थोडं पॉलिटिकल पण जरा मला वाटत होतं की गव्हर्नमेंट करावं असं. ते गव्हर्नमेंटमध्ये ते पण व्यवस्थित हे आत्ता हे झाले, पूर्वी भरपूर स्ट्रगल झालं. ओके. एक एक कारण फायनान्शियल पण थोडे हे होतं ना, त्यासाठी भरपूर हे झालं. बरोबर. जसा हा एक तुम्ही प्रवास सांगितला, तसा आता याच्या पुढचा प्रवास असा होता जेव्हा काम करतानाचा. या भागामध्ये जिथे तुम्ही काम करताय, ग्रामीण भागात काही काम करताय, तर तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. आणि अशी लोक जर साईटवर असतील तर त्याच्यात आपली काही दुर्घटनाही होऊ शकते, त्यांच्याकडनं चूक होऊ शकते. तर अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता जर असे अकुशल कामगार साईटवर असतील तर? अकुशल म्हणजे ग्रामीण भागात ना कामगार आहेत चांगले, फक्त सेफ्टी मेजर त्यांनी हे करत नाही. सेफ्टीकडून थोडं त्यांनी मागं पडतात. बाकी ते कामगार वगैरे त्यांचे स्किल वगैरे चांगले आहेत. ओके. पण त्यांनी म्हणजे सेफ्टी अजून थोडं सेफ्टी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल पण प्रोजेक्ट करता, तर त्याच्यामध्ये असं बऱ्याचदा काही कस्टमरचं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा 25 लाखच बजेट आहे, आता ह्याच्यात आम्हाला सगळं घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर मुळात आपण बांधकाम आणि आरसीसी आणि जो खालचा त्याचा गाभा आहे ह्यात काय आपण तडजोड करत नाही. पुढचे जे टाईल आले, जे दिसणारे हे आलेत, त्यात आपण मग त्यांना हे देतो, आपण ऑप्शन देऊन त्यांना आपण समाधान करण्याचा प्रयत्न करतो त्यांचा. बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंटचे पण आपण बरेच प्रोजेक्ट करतो, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आतापर्यंत आपण गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट? गव्हर्नमेंटचे आतापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, आरोग्य विभाग, अंगणवाड्या, रस्ते कॉन्क्रीटचे, डांबरीकरणचे रस्ते, असले काम आपले चालू आहे. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे या क्षेत्रातला जर आपण बघितलं सांगलीचं, तर सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर एक डोळ्यासमोर मुद्दा आणला, तर आपल्या डोळ्यासमोर अशी कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रावर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, नंतर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण सिव्हिल मधले नाही, सांगली जिल्ह्याचा विकास करायचा आहे, पण तो एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात मेन मुद्दा आहे ट्रॅफिक. बरं. ट्रॅफिकमुळे भरपूर अडचण होते. ट्रॅफिक कमी होण्यासाठी किंवा ते प्रयत्न करायला पाहिजे. ओके. मग हा ट्रॅफिकचा जर मुद्दा एवढा आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तो सगळीकडेच आहे, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? शासनानं मला सारखं असं वाटतं ते काय पॉसिबल थोडं कमी आहे त्याची पर्सेंटेज, पण गावोगावी आपल्या शहरात, मिरज शहरात वगैरे ना फ्लायओव्हर होण्याची गरज आहे. बरोबर. ठराविक ठिकाणी. आता कारण फ्लायओव्हरची गरज पण निर्माण झाली, एवढा ट्रॅफिक झालेला आहे आता. बरोबर.
दुसरं या आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद समाधान होतं? एक काहीतरी विजयनगरचं वेगळं? ग्रामपंचायत हम्म, हम्म, विजयनगरची ग्रामपंचायत बिल्डिंग होती. टोटल 47 लाखाचं त्याचं इस्टिमेट होतं. हम्म. आणि आम्हाला त्यावेळी ते मोठं होतं भरपूर. बर. आणि ते करताना त्या गावातल्या लोकांना पण चिकित्सा होती. काही लोक विरोध पण केले, काही लोकांना काम चांगलं व्हावं, आणि ते सरपंच पण असं तळमळीनं काम करणार होते. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे ते काम एकदम चांगलं झाले. त्याचा फोटो पण आहे माझ्याकडे आता मोबाईलमध्ये. वा. बाहेरून त्यामध्ये काम काम चांगलं झालं. चांगलं. बरं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची, आणि मग हार्डनेस ओके. आणि हार्डनेस मोस्टली बरोबर, जास्त. जास्त. पण ते हार्ड असावं जास्त स्टील असं तुम्ही नाही, बघता? हार्ड नाही, बरं, थोडं लवचिक पण असावं असं दोन्ही. कारण 8 mm तर जास्त लवचिक पाहिजे, कारण रिंगा 8 आणीचा आपण हुक करायच्या वेळी प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. मग दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत वापरलंय का कधी, आणि आयकॉन स्टील वापरले. तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? प्रोडक्ट म्हणून 8 mm बार ओके हे आहे, हम्म. हुक वगैरे साठी चांगलं ओके. आणि त्यांची सर्व्हिस कशी आहे आयकॉन स्टीलची? चांगलं आहे. ती पण चांगली. आणि दुसरं, या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? डायरेक्ट स्वतः काम घेण्यापेक्षा थोडं एक्सपिरियन्स घ्या, मग तुम्ही काम. बरोबर. सो हे होते इंजिनियर अजित हार्गेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा त्यांचा प्रवास सांगितला. शासनाच्या अनेक योजनांवर काम करतात, त्यामुळे ते ही विकासाची जी गंगा आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे, आणि तोच ते वाटा उचलतात. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.